हॅलो फ्रेंड्स, जयश्री किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण 1 kg केक बघत आहोत। ब्लूबेरी फ्लेवरमध्ये बनवणार आहे आणि अतिशय सोप्या पद्धतीने मी केक दाखवत आहे आणि डिझाईनसुद्धा अतिशय सोपी पण सुंदर अशी डिझाईन दाखवत आहे मी। आणि कस्टमर कमी वेळ दिल्यानंतर काय करू शकतो आपण, कशा पद्धतीने डिझाईन सिलेक्ट करू शकतो ते यातून आपल्याला दाखवलेलं आहे आणि एक्सप्लेन पण केलेलं आहे। मला अतिशय कमी वेळ दिलेले केकसाठी कस्टमरने उशिरा कॉल केले, त्यासाठी मी फास्टमध्ये असं कशा पद्धतीनं डिझाईन बनवू शकतो ते ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। आणि मी 1 kg केकचे ते तीन लेअर कट करून घेतलेले आहेत स्पॉन्जचे। त्यानंतर एक लेअर ठेवून मी क्रीम क्रश वगैरे सगळं घालून सेकंड लेअर ठेवलेलं आहे। त्यानंतर जे आपले साईडचे गॅप्स असतात ना, ते क्रीमनं फिलअप्स करायचे असतात। त्यानंतर सेम प्रोसेसने मी सेकंड लेअरसुद्धा करत आहे। या केकसाठी मी 10 इंची बेस वापरलेला आहे। त्यानंतर मी ब्लूबेरी फ्लेवर क्रश अशा पद्धतीने स्प्रेड करून घेऊन थर्ड लेअरसुद्धा सेम प्रोसेसने मी ठेवत आहे। आणि कमीत कमी वेळात आपण सुंदर अशी डिझाईन कशा प्रकारे चूज करायचं ते यातून दाखवलेलं आहे। अतिशय सोपी डिझाईन। अशा प्रकारे मी आता क्रम कोट करत आहे आणि क्रम कोट केल्यानंतर एक 10 मिनिटच मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे, कारण कमी वेळ होता माझ्याकडे। जास्त वेळ फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालते, पण माझ्याकडे कमी वेळ होता, त्यासाठी मी 10 मिनिटच केक फ्रीजमध्ये ठेवलेला आहे क्रम कोट केल्यानंतर। त्यानंतर मी बोर्ड क्लीन करून घेतलेला आहे टिश्यू पेपरने। बोर्ड क्लीन केल्यानंतर काय होतं, क्रम्स वगैरे आजूबाजूला असलेले ते केकमध्ये येत नाहीत। त्यानंतर मी काय केलेलं आहे, केक 10 मिनिटानंतर फ्रीजमध्ये ठेवून पुन्हा मी फिनिशिंगसाठी घेतलेलं आहे। ही जी क्रीम आहे ती त्यामध्ये थोडासा रेड कलर ॲड केलेला आहे आणि व्यवस्थित स्पॅच्युलाने एकजीव करून घेतलेला आहे। क्रीममध्ये कलर व्यवस्थित प्रकारे मिक्स केलेला आहे। त्यानंतर किती कमी क्रीममध्ये मी फिनिशिंग करत आहे बघा। क्रमकोट केल्यानंतर अशी कमी क्रीम लागते केकला, नाहीतर काय होतं, जास्त क्रीम लागते आपल्याला। जेव्हा आपण फ्रीजमध्ये केक ठेवत नाही ना, त्यावेळेला जास्त प्रमाणात क्रीम लागते, कारण क्रम्स येत राहतात केकमध्ये, मग व्यवस्थित फिनिशिंग येत नाही आपल्या केकला। त्यासाठी कमीत कमी एक 10 मिनटं तरी फ्रीजमध्ये किंवा डीप फ्रीजला ठेवलं तरी चालतं आहे केक 10 मिनटं। त्यानंतर केक फिनिशिंगला घ्यायचं। केक फिनिशिंगला घेतल्या किती कमी प्रमाणात क्रीम लावत आहे मी, क्रम्स येत आहेत का बघा, अजिबात क्रम्स येत नाहीत। त्यासाठी फ्रीजमध्ये ठेवणं केक आवश्यकता आहे। त्यानंतर मी अशा पद्धतीनं स्क्रॅपर यूज करून फिनिशिंग करत आहे आणि क्रीमला किती शाईन आलेले आहे। मी ह्या शाईनसाठी काही वेगळी ट्रिक्स काही यूज केलेले नाही। क्रीममध्ये कलर जेव्हा ॲड केला तेव्हा स्पॅच्युलाने फास्टमध्ये मी फिरून घेतलेला आहे, एकजीव करून घेतलेला आहे, त्यासाठी त्यानंतर हा कलर असा शाईन आलेला आहे। क्रीमला शाईन आलेले आहे, किती शाईन आलेले आहे बघा क्रीमला। अतिशय सुंदर दिसत आहे आपला केक। अजून जास्त फिनिशिंग नाही तरी इतका सुंदर दिसत आहे। त्यासाठी क्रीम व्यवस्थित फेटायला पाहिजे, कारण 10 मिनटं जरी फ्रीजमध्ये क्रीम ठेवली ना, ती थोडी रफ दिसते, मॅट फिनिश होते। त्यासाठी स्पॅच्युलानं थोडी क्रीम फिरवून घेतली ना थोडी, त्यानंतर त्याला शाईन येऊन जाते क्रीमला। अतिशय सोपी ट्रिक आहे, तुम्ही यूज करून बघा। त्यानंतर कमी वेळेत मी काय डिझाईन करू शकतो म्हणून मी काय केलं, स्क्रॅपर घेऊन तेच स्क्रॅपर, कोम स्क्रॅपर वापरायचं, तेच डिझाईन दिसते म्हटलं, आणि हे प्लेन स्क्रॅपरने थोडं वर खाल करून मी साईडून डिझाईन बनवून घेतले। त्यानंतर सिलिकॉनचा ब्रश थोडा पाण्यामध्ये डिप करून घेतलेला आहे। त्यानंतर असं वरच्या बाजून सिलिकॉन ब्रशनं सुद्धा मी डिझाईन करून घेत आहे। अशा प्रकारे डिझाईन तयार झाली आणि थोडं मी विसरले, ते कॅमेरा बंद होता ते ऑन करायला। अशा प्रकारे मी ह्या नोझलला काही नाव वगैरे नाही, पण अशा प्रकारे मी त्याची वेणीसारखं मी डिझाईन काढून घेत आहे व्हाईट क्रीममध्ये। वेळसुद्धा नव्हता कोणता कलर चूज करायचा, तरी पण मी व्हाईट क्रीम घेऊन काढलेली आहे डिझाईन, आणि अतिशय सुंदरसुद्धा दिसत आहे ती व्हाईट आणि रेड कलरमध्ये। बेबी पिंक कलर झालेला आहे हा, पूर्ण रेडसुद्धा नाही आहे। मग 3 फ्लॉवर्स काढल्यानंतर छोटे वाटायलेत म्हणून परत मी एक फ्लॉवर्स काढून त्यावरती छोटे छोटे डॉट्ससुद्धा दिलेले आहेत। त्यानंतर अशा प्रकारे आपली वेणी जशी दिसते ना, त्या प्रकारे ही डिझाईन रेडी झालेली आहे। त्यानंतर थोडे चेरी लावून घेतलेले आहेत मी, आणि उरलेली जी फिनिशिंग नंतर ती जी क्रीम उरलेली तीच मी पायपिंग बॅगमध्ये फिलअप करून त्याला व्ही शेपमध्ये कट देऊन त्याचीच पानं काढलेले आहेत मी।
अतिशय सुंदर दिसत आहे. त्यानंतर सिल्वर कलरचे शुगर बॉल्स मी त्यावरती डेकोरेशनसाठी यूज केलेले आहेत. त्यानंतर थोडं फाउंडंट यूज करून मी नावसुद्धा केकवर लिहिलेलं आहे. अशा प्रकारे आपला केक किती स्पीडमध्ये आणि किती सिंपल डिझाईन दाखवलेली आहे मी. आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद फ्रेंड्स.